एकदाही झालं नाहीये की मी तिला कॉल केलाय आणि तिने एका फटक्यात तो उचललाय किंवा कॉल बॅक केलाय. कायम कायम तसंच सोडून देते यार कॉल. त्या कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसतील ना? नाही थांब, मी एक काम करते. तिचा नवरा आहे ना कैलास, त्याचा नंबर आहे माझ्याकडे. इतके दिवस कसं वाटेल काय वाटेल म्हणून मी केला नव्हता फोन, पण मी आता त्याला फोन करून बघते. हां बघा. मला हॅलो. हाय, कैलास ना? ॲक्च्युली मी तेजा बोलतेय, श्वेताची मैत्रीण. त्याचं काय झालं ना, आम्ही मगासपासून श्वेताला फोन ट्राय करतोय, पण तिचे फोन उचलत नाहीये ती. तर म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला फोन करून विचारावं की आहे का ती आजूबाजूला. असेल तर द्या ना तिला जरा फोन, बोलायचं होतं तिच्याशी. हॅलो. श्वेता, तेजाताईचा फोन आहे. अगं ती केव्हापासून फोन करते तुला, तू फोन का नाही उचलत आहेस तिचा? अच्छा, कामात होतीस का? बरं बरं बरं, घे फोन. हा बोल. तेजा, काय ग, काय झालं? काय ग श्वेता, अगं कधीची तुला फोन करतेय, फोन उचलत जा. बरं स्वतःहून करत नाहीस, आम्हाला तरी कॉल बॅक करत जा. अगं सॉरी सॉरी, मी कामात होते ना, त्याच्यामुळे मोबाईलकडे लक्ष नव्हतं माझं. ठीक आहे. बरं ऐक, येऊन जरा प्रेरणाला भेट तू, कारण तिच्या आयुष्यात जरा खूप मोठा इश्यू चालू आहे. काय झालं प्रेरणाला? अण्णा केदार आठवतोय का? तो तिच्या आयुष्यात परत आलाय. त्याने आता तिला तिच्याच घरात डांबून ठेवलं होतं, किडनॅप केलं होतं आणि टॉर्चर करत होता खूप दिवस. काय? आमचा तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता, म्हणून आम्ही तिला भेटायला गेलो तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्यामुळे प्लीज तिला येऊन भेट एकदा. तेजा तेजा, आय एम सॉरी. अगं मला कल्पना नव्हती प्रेरणाच्या आयुष्यात अशी काहीतरी गडबड झाली असेल याची. नाही ठीक आहे, आता मिळाले ना कल्पना, लवकरात लवकर येऊन भेट तिला. हो, मी लगेच येते. मी येण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. नाही, लवकरात लवकर येऊन भेटच, कारण तिला आता गरज आहे आपली श्वेता. आणि हां, काळजी घे, फोन उचलत जा आमचे, एवढंच. हो, बाय. ऐकलत ना तुम्ही, प्रेरणाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम झालाय. माहित नाही तिला त्या अण्णा केदारने किती छळलं असेल, काय केलं असेल. मी फक्त एकदा तिला जाऊन भेटून येऊ का? अर्ध्या तासात येते. ये श्वेता, अक्कल नाहीये का तुला? तो अण्णा केदार त्या प्रेरणाला तिच्याच घरी डांबून ठेवतो. एवढी दूधकुळी आहे का ती? तिला मदत घेता येत नाहीये का कोणाची? हे सगळ्यात ना नखरे असतात. आधी मजा करायची आणि मग जिरवा जिरव. आणि तुला तिला भेटायला जायचंय? हो, ती मैत्रीण आहे माझी. हे बघा, मला फक्त एकदाच तिला भेटून येऊ दे प्लीज. तू अजिबात तिला भेटायला जाणार नाहीयेस, आणि जर गेलीस तर याद राख, तुला पुन्हा या घरात पाऊल ठेवू देणार नाही. बरं आहे, निघायचं का आता? हां चल. तुझी बॅग कुठे आहे?
वल्लू आले. सासूबाई पोचलात की कळवा आणि महेंद्र दादांची काळजी घ्या. हा माय, त्याचीच काळजी वाटते म्हणून तर जाई राहिली गावी. पण तू काळजी नको करू हं. लवकरच त्याच्या लग्नाचं काहीतरी बघते आणि दिवाळीच्या आत मी आधी परत येते. सासूबाई तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळतंय का? महेंद्र दादांची आधीच 2 लग्न झाले, त्यात त्यांच्या अंगात काम नाही. कुठलीच जबाबदारी घ्यायची नसते त्यांना. अशात तुम्ही तुमच्या अट्टाहासापायी एखाद्या मुलीचं आयुष्य का बर्बाद करताय? मायाचं नशीबच खराब आहे. आधीच्या 2 बायकांनी काही त्याला साथ दिली नाही आणि ही नवऱ्याला जेलमध्ये धाडायला निघालीये. असंच जर चालू राहिलं तर महावंशाला दिवा कसा मिळेल? आपला काय राजा महाराजांचा वंश आहे का ग? पुढे चालतच राहायला पाहिजे का? कोट्यवधीची प्रॉपर्टी आपल्याकडे, ज्यासाठी वारस पाहिजे. वारस नसल्यामुळे असा काय मोठा प्रॉब्लेम होणार आहे सांग मला. अरे मला आई जाऊ दे, ऐक. आता जाता जाता मला वाद नकोय, उशीर होईल. चल. पोचलात की कळवा. हा येते. बाहेर निघ, नाहीतर मी ना आरडाओरडा करून लोकांना बोलावून घेईन, पोलिसांना बोलावून घेईन. बाहेर निघ. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं. तुझ्या त्या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. बायको काय म्हणलं तुला? तुला लगेच बायको सारखी खोटं बोलायला लागली का? मान्यासी का खोटं बोलायला लागली का? हा, माझ्याशी खोटं बोलतेस? इकडे सगळ्यात शक्तिशाली गोष्ट एकाच अस्वर. मी येतो, परत येणार मी. प्रेरणा, तुला आठवतंय का तू मला ते महाराष्ट्रीयन पारंपरिक लग्नाच्या विधीबद्दल सांगितलं होतंस? ते सगळं मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये ऍड केलं आणि ते क्लायंटला खूप जास्त आवडलं माहितीये. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि त्या इथे आल्या होत्या ऍक्च्युली. तुझं फोन प्रेरणा, तुझा फोन वाजतोय. प्रेरणा, ऐक ना प्रेरणा, हे बघ अजितचा फोन आहे, घे बोल. नाही तेजा, मी नाही बोलू शकत अजितशी. मला रडणं नाही आवडणार. अगं पण प्रेरणा, प्रेरणा, अगं तू काळजी. प्रेरणा, अगं फोन का उचलत नाहीयेस माझा? अगं किती कॉल केले मी तुला. काळजी वाटते ना ग मला. ठीक आहे ना सगळं तिकडे? हाय अजित, मी तेजा बोलतेय. अरे ऍक्च्युली प्रेरणा ना आमच्या इथे आली आहे. आत्ता वॉशरूमला गेली आहे, ती फ्रेश व्हायला गेली आहे कदाचित. ती आली ना बाहेर की तिला सांगते मी हां तुला कॉल करायला. बरं चल ठेवते मी जरा गडबडीत आहे. ओके, बाय बाय बाय. अगं पण अशी काही वल्लू नको ग, औषधांचा कंटाळा आलाय अहो मला. काय करताय तुम्ही लहान मुलांसारखं? बसा बसा इथे आधी. अगं डॉक्टरांनी सांगितलं तुमचं फॅटी लिव्हर अजून क्युअर नाही झालं, त्यामुळे काही महिने अजून औषधं घ्यायचे. घ्या पटकन, लहान मुलांसारखे वागू नका. पटकन घ्या. हो. वल्लू, काय? हे काय मध्येच?
छान वाटतंय. तू माझी अशी काळजी घेतेस आणि काय मध्यंतरी त्या कोर्ट केसमुळे आपल्या दोघांमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. पण मला राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या एका चुकीमुळे बिचाऱ्या भरत सोनवण्याला त्याचा जीव गमवावा लागला. बसा. मी आधीही सांगितलं तुम्हाला, आत्ता या गोष्टीचा विचार करून काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे नका विचार करू, तुम्हाला जास्त त्रास होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इथून पुढे असं कुठलंही काम करताना 10 वेळा विचार करा. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतो. कळत नकळत आपल्या चुकीमुळे एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो. हे आज आपल्याला कळलंय नाही? मला पटतंय तुझं म्हणणं. म्हणून मी ठरवलंय की तू वागतेस तसं वागायचं. घाई तसा कुठलाही निर्णय घ्यायचा नाही की ज्यामुळे पुढे जाऊन काहीतरी वाईट घडेल. शक्य होईल तितकं लोकांच्या उपयोगी पडायचं आणि आपल्या ज्ञानाचा इतरांसाठी कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्न करायचा. मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे. आता झालं गेलं ते विसरून जा. आपण ठरवलंय ना, इथून पुढे नव्याने सुरुवात करायची आहे. बरं, तुम्हाला सांगायचं विसरले मी, आपल्याकडे इंद्रायणी येते. इंद्रायणी? अरे वा, पण का सहजच? नाही, तिचं जरा महत्वाचं काम आहे. ती गावातल्या मुलांसाठी नवीन शाळा सुरू करते ना, तर त्यासाठी तिला ट्रस्ट उभी करायची आहे. त्याचे नियम कायदे सगळं जाणून घ्यायचं आहे. सो ते डिस्कस करायचं आहे. त्याशिवाय तिला शाळेसाठी इमारत उभी करायची आहे, तर बिल्डरशी ओळख करून देईल आपल्या ओळखीतल्या. क्या बात आहे. खरंच त्या मुलीचं ना मला खूप कौतुक वाटतो. अभिमान आहे मला तिचा. वाटेत कितीही संकट आली ना तरी सुद्धा अजिबात डगमगत नाही ती मुलगी. मला खात्री वल्लू, हे इंदू आहे ना लहान मुलांसाठी खूप मोठा आदर्श ठरेल. लहान मुलांचं आयुष्य ते खूप सुंदर बनवेल. खरंच त्या मुलीकडे ना काहीतरी दैवी देणगी आहे. म्हणजे तिचं कीर्तन सुरू झालं की वातावरण कसं सगळं पॉझिटिव्ह होतं बघ. अगदी खरं बोललात. इथे आल्यावर आपल्या घरातच तिचं एक कीर्तन ठेवूया का? म्हणजे आपल्या घरात पण कसं पॉझिटिव्ह वातावरण होईल. अरे वा, ही तर खरंच खूप चांगली कल्पना आहे. मी नक्की बोलते इंदूशी. बर बोल.